सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. बऱ्याच महिला म्हणतात माझा नवरा माझ्याशी खूप भांडतो, तर काही महिला म्हणतात माझा नवरा अगदी प्रत्येक लहान सहान गोष्टीला चिडचिड करतो. त्या चिडचिडेपणाचा खूप कंटाळा आलेला आहे किंवा नेहमी मारतो, भांडतो, रागाने निघून जातो. शिवाय थोड्याशा थोड्याशा कारणातून तू आईकडे जा, तू घर सोडून जा. ह्या अशा प्रकारच्या भाषा घरात वापरल्या जातात किंवा नेहमी कटकटी घरात नवरा बायकोंमध्ये होत असतात. काहीतरी वादविवाद होत असतात आणि मन अगदी बेचैन होतं, त्रस्त होतं. कारण प्रत्येक महिला, प्रत्येक बाई ज्यावेळेला आपलं माहेर घर सोडून सासरी जाते, त्यावेळेला सासरच्या शिवाय काही पर्याय नसतो. कसंही काहीही असेल तरी पण सासरीच राहावं लागतं, हे प्रत्येकाला माहिती असतं. जरी कितीही कोणी म्हटलं की तू एकटी उभी राहू शकते, परंतु आपल्या आजूबाजूला आपल्याला जो उभारा प्रेमाचा लागतो तो आपल्याला हवा असतो आणि तो जर का आपल्याजवळ नसेल तर मात्र पैसा किंवा स्वतः उभी राहू शकते. ह्या सर्व गोष्टी एका बाजूला असतात. पैसा जितका महत्त्वाचा असतो तेवढा आपल्याला आपल्या प्रेमाचा उभारा, आपल्या प्रेमाची माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर आपलं मनसुद्धा अगदी सुखाने आणि समाधानाने भरून येतं आणि त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. आता जर का तुमचा नवरा तुम्हाला लहान-सहान गोष्टीतनं मारतो, भांडतो, रागवतो, तुम्हाला अशा सर्व भाषा बोलून दाखवतो, की तू आईकडे जा. काही वेळेला तर महिला इतक्या त्रस्त असतात, की त्या आत्महत्येपर्यंत जातात. तर असं कुणीही करू नका. अर्थातच जर का एकदमच टोकाचा निर्णय घ्यायचा असेल, तर ते घर सोडून तुम्ही दुसरा पर्याय निवडा. परंतु जीव देण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा हा विचित्र प्रकार तुम्ही कुणीही करू नका. कारण मानवी देह हा एकदाच मिळतो असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही स्वतःची तुमची काळजी घ्या. आता तुम्ही तर प्रेम करता, तुमचा नवरासुद्धा प्रेम करत होता. काही कारणास्तव तुम्ही वेगळे झालात किंवा घरात खूप वादविवाद होतात. त्यासाठी किंवा तुम्हाला डिवॉर्सपर्यंत तुमची गोष्ट गेलेली आहे आणि तरीही तुम्हाला त्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, तुम्हाला राहायचं आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील तर उपायाकडे नक्की वळा. काहीही वेळेला काय होतं, की आपले छोटे-छोटे उपाय आपल्याला आपल्या काही गोष्टी नक्कीच बदलवून देत असतात. पण एखादं नातं जर का खूप दुरावलं असेल आणि त्या नात्याने जर का थोडंसं पुढे येण्याचा विचार केला, तर आपण सुद्धा 2 पावले पुढे जाणं खूप गरजेचं आहे. दोघांच्या नात्यातून सामंजस्यपणा असणं, समजूतदारपणा असणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आता उपायाकडे वळूया. तुम्ही त्या व्यक्तीवर, तुमच्या नवऱ्यावर अतिशय प्रेम करता, परंतु तो नेहमी तुम्हाला मारतो, भांडतो, तुम्हाला रागवतो. तर काय होतं, तर आपला पती हा मंगळ असतो आणि हा मंगळ जर म्हणजे आपल्यावर जर का रागवतो, भांडतो, तर ह्या मंगळाला शांत करायला हवं. तर काय करायचं? आपण आपल्या देवघरात प्रत्येकजण मातीचा दिवा लावतोच असं नाही. परंतु मातीचा दिवा जर का तुम्ही लावत असाल, आधी काही दिवस तुम्ही लावला असाल आणि तो बाजूला ठेवला असेल किंवा तुम्ही लावत नसाल, तर 2-3 दिवस आधी एक मातीचा दिवा आणा. देवघरात तो 2-3 दिवस सतत लावा. आता तो लावल्याच्या नंतर हा बघा, हा मंगळ आहे. तर हा दिवा आहे. ह्या दिव्यात तुम्हाला काय करायचं आहे, 21 लवंगा घ्यायच्या आहेत, ज्या अख्ख्या फुलवाल्या असतील. लवंग म्हणजे शणी. तर ह्या लवंगा घ्यायच्या आहेत. आता हा जो दिवा आहे, हा स्वच्छ घासून पुसून घ्या आणि त्यानंतर ह्या दिव्याच्या समोरून म्हणजे हा दिवा म्हणजे जो मातीचा दिवा आहे, हा असाच घ्यायचा आहे. प्रज्वलित वगैरे करायचा नाही, रिकामाच घ्यायचा आहे. 21 वेळेला ह्या लवंगा ते दिव्यावरून फिरवायच्या आहेत. 8 वेळेला तुमच्या पतीचं नाव घ्यायचं आहे आणि ह्या ज्या लवंगा आहेत, ह्या दिव्यात ठेवायच्या आहेत. आता हा उपाय कुठे करायचा आहे, तर तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही गच्चीवर, अंगणात, तुमच्या देवघरासमोर किंवा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये. आता बेडरूममध्ये केला तर उत्तमच, कारण बेडरूम म्हणजे हा शुक्र आहे. आपला बेडरूम हा शुक्र आहे आणि तो खराब झालाय म्हणून तुम्हाला खराब फळप्राप्ती होते. आता मंगळ, शुक्र आणि शनी हे तिन्ही आपण एकत्र करतोय आणि काय करतोय, तर हा जो मंगळाचा जो दिवा आहे, म्हणजे दिव्यात तुम्ही ज्या शनीच्या लवंगा घेतल्यात, ह्या तुम्हाला कधीही प्रज्वलित करायच्या आहेत. तर ज्या दिवशी बघा, शुक्ल पक्षात हा उपाय करायचा आहे, शुक्रवारीच करायचा आहे आणि ह्या ज्या लवंगा आहेत, ह्या लवंगा 21 लवंगा दिव्यावरून फिरवायच्या आहेत, दिव्यात घालायच्या आहेत. हा दिवा तुम्ही जिथे झोपता तिथे उशी जवळ ठेवायचा आहे. 3 वेळेला रीम हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या उशीजवळ हा दिवा ठेवायचा आहे. सकाळी लवकर लवकर उठायचं आहे. दात न घासता अगदी उठल्या अंथरुणात लगेच ह्या दिव्यात काही कापुराच्या वड्या ठेवा आणि ह्या सर्व 21 लवंगा जाळून टाका. इथेच हा उपाय संपला. दिवा बाहेर फेकून द्या, म्हणजे
स्वच्छ करून पुन्हा दुसऱ्या उपायासाठी वापरू शकता. राहिलेली राख सगळी फेकून द्या. ह्याने पती तुमचे लवकरात लवकर शांत होतील आणि पुन्हा तुम्ही नव्याने सुरुवात करतील तुमच्या प्रेमाला आणि तुम्ही पुन्हा नव्याने एकत्र येतील. आता हा जो उपाय आहे तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि जर का तुमच्या ह्या सर्व गोष्टी दूर झाल्या तर नक्कीच मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास ज्यांना हवा असेल त्यांना नक्कीच WhatsAppला जाऊन सुद्धा शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.